पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राकडे वळतोय। इग्नाइटेड माइंड्स हे या सत्राचं नाव आहे आणि यासाठी आपण आमंत्रित केलेले पाहुणे आहेत डॉक्टर श्रीकर परदेशी। प्रत्यक्ष त्यांच्या बोलण्यातून आपल्याला परिचय होणारच आहे। मी सुरुवातीला माननीय डॉक्टर आनंद पाटील साहेबांना विनंती करतो की कृपया त्यांनी सत्कार आणि स्वागत करावं। अत्यंत धडाडीचे IAS अधिकारी म्हणून आपण त्यांना ओळखतो। धन्यवाद। आता प्रकट मुलाखतीला प्रत्यक्ष सुरुवात करूया। मी साधारण रूपरेषा सांगतो की एक अर्धा ते पाऊण तास आम्ही दोघं त्यांच्याशी गप्पा मारू आणि त्यानंतरची एक 10 ते 15 मिनिटं आपण तुमच्या प्रश्नांसाठी मोकळी ठेवलेली आहेत। फक्त असे प्रश्न जे असतील ते आमच्यापर्यंत आपल्या चिठ्ठीच्या माध्यमातून पोचवा। जे निवडक प्रश्न असतील ते आम्ही त्यांना नक्कीच विचारू। त्यासाठी आमचे स्वयंसेवक उभे आहेत, त्यांच्याकडे आपण आपल्या चिठ्ठ्या पोचवल्यात तरी चालेल। मी मुलाखतीला सुरुवात करतोय। परदेशी सर, आपलं नाव श्रीकर असं आहे आणि श्री गणेशा करणे या अर्थाने आपण असं म्हणतो। मी तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या कालखंडात थोडंसं मागे नेतो आणि UPSCची परीक्षा जेव्हा दिल्लीत आणि इंटरव्ह्यूसाठी आपण जेव्हा गेलात त्यावेळची थोडीशी पार्श्वभूमी मला तुम्हाला विचारायची आहे। त्यावेळेला जर का तुम्हाला असा प्रश्न विचारला असता की तुमचं व्यक्तिमत्व एका वाक्यामध्ये वर्णन करू शकाल का, आणि असेल तर ते वाक्य काय, आणि त्याचं उत्तर तुमचं काय असेल? माझ्यामध्ये असलेल्या अंगभूत क्षमतांचा समाजासाठी पुरेपूर वापर करणे। एका प्रशासकीय अधिकाऱ्याकडनं असलेली अपेक्षा त्यांनी एका वाक्यातनं व्यक्त केली आणि अंगभूत क्षमतांचा वापर करणे। जर का मी थोडासा परिचय त्यांचा करून द्यायचा झाला तर त्यांची अनेक कार्यक्षेत्र म्हणजे कार्याचे भाग होते की जिथे नांदेड, जालना, यवतमाळ आणि सगळ्यात गाजलेली कारकीर्द म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेतली कारकीर्द। तर या सगळ्या ठिकाणी ते जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी आपल्या कार्याचा एक ठसा उमटवला आणि त्यानंतर त्या गावाला ते मॉडेल या पद्धतीने ओळखलं जाऊ लागलं। तर माझा प्रश्न असा आहे सर की अंगभूत कौशल्याचा जो तुम्ही उल्लेख केला तो अशा या प्रत्येक मॉडेलमध्ये काम करताना कुठलं कौशल्य जास्त प्रकर्षाने लागतं की ज्या योगे ते कार्य पुढे नेण्यासाठी तुम्हाला बळ मिळालं? शासनामध्ये काम करताना कुठल्याही पदावर इट इज ऑलवेज अ टीम वर्क। एकटा व्यक्ती लक्षणीय बदल घडवू शकत नाही, तर एक टीम आपल्याला तयार करायला लागते आणि जिथे आपण टीम चांगल्या पद्धतीने बांधतो आणि टीम त्या पद्धतीने परफॉर्म करते तिथे जास्त गतीने आणि जास्त व्यापक असे आउटपुट्स आपल्याला मिळतात। सांघिकता हा जर का महत्त्वाचा गुण असेल तर मग सांघिकता बांधण्यामध्ये बरेचदा असं होतं की आपल्याला व्यक्ती उपलब्ध असतात, कदाचित अधिकारामुळे ते आपलं ऐकण्याची पण शक्यता असते, पण याच्यामध्ये अडचण कुठे येते की त्यांना एका मोटोकडे किंवा त्यांना एका उद्दिष्टाकडे प्रेरित करण्यासाठी अडचण कुठे असते नक्की? ते का प्रेरित नसतात? साधारणतः कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये आपण पाहिलं तर 20-60-20 असं पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन असतं। 20% लोक हे स्वयंप्रेरित असतात। म्हणजे एखाद्या कार्यालयामध्ये 10 कर्मचारी काम करत आहेत असं आपण मानलं तर 2 कर्मचारी, कोणीही अधिकारी येऊ, कुठलंही शासन असो, ते स्वयंप्रेरणेनं काम करत राहतात। ते वाहून घेतलेलं असतं त्या कार्यालयाच्या कामकाजाला। याच्या उलट दुसऱ्या टोकाला 2 असे असतात की कोणीही शासन येऊ, कोणी अधिकारी येऊ, हम नहीं सुधरेंगे या कॅटेगरीचे असतात। पण मधले जे 6 आहेत की तुम्ही त्या गलबताला कशा पद्धतीने दिशा देता, ते वारं कशा पद्धतीने वापरून तुम्ही त्याला दिशा देता त्याच्यावर अवलंबून असतं। तर या 6 लोकांना जर आपण मोटिवेट केलं, शासनामध्ये सर्वसाधारणपणे चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट एवढं जरी आपण म्हटलं ना तरी प्रचंड मोटिवेशन आपल्याला दिसून येतं। पण आपल्याकडे असं असतं की एखादा कर्मचारी एका दिवसामध्ये 10 फाईल निर्गत करत असेल आणि दुसरा कर्मचारी एकच फाईल काढत असेल तर बॉसला असं वाटतं की तो काही कामाचं नाही, जाऊ दे, त्याला सोडून द्या, हा चांगला आहे ना, ह्याला आणखीन ॲडिशनल चार्ज द्या, मग तो 10चं 20 होतं। तर जो चांगला आहे त्याचं कौतुक करा आणि जो चुकीचा आहे त्याला शिक्षा द्या, एवढं धोरण ठेवलं तर ते 60% लोक जे आहेत ते पण या 20%च्या पॉझिटिव्ह मेंटॅलिटीला येतात। तर वी हॅव टू शो एन एक्झाम्पल की काम करणं शक्य आहे आणि चांगल्या व्यक्तींच्या मागे आम्ही वरिष्ठ पाठीशी उभे राहू, त्यांना सोबत घेऊन त्यांना त्यांच्या बोनाफाईड मिस्टेकमध्ये आम्ही संरक्षण देऊ, तर डेफिनेटली टीम बिल्डिंग सहज शक्य होतं। आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये काही विशिष्ट कौशल्य असतात। कोणी कॉम्प्युटरमध्ये एक्सपर्ट असतो, कोणी फायनान्समध्ये एक्सपर्ट असतो, कोणी लॉमध्ये एक्सपर्ट असतो,
पण बऱ्याचदा असं होण्याची शक्यता असते की काही कारणांमुळे लॉचा माणूस फायनान्समध्ये टाकलेला असतो, फायनान्सचा माणूस कॉम्प्युटरमध्ये असतो, कॉम्प्युटरचा माणूस लॉमध्ये असतो आणि कोणीच चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत नाही. तर असं आपल्याला टीम रिऑर्गनाईज करून त्यांना मोटिवेट करून त्याला जर लिडरशिप चांगली दिली तर कामाचा वेग आणि कामाची उत्पादकता खूप वाढू शकते. खरंच तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे जे मोटिवेटेड नाहीत त्यांच्यापर्यंत ही प्रेरकता पोहोचवणं आणि त्यांना कामामध्ये सहभागी करून घेण्यासाठी जे प्रेरणा देण्याचं काम आहे ते करणं आवश्यक आहे असं आता तुम्ही सांगितलं. बरेचदा असं क्रॉस फंक्शनल गोष्टी घडतात आणि त्याच दृष्टीने माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण तसं तर शिक्षण या दृष्टीने बघितलं तर डॉक्टर, मेडिकल डॉक्टर आहात आणि डॉक्टरांचं काम हे डायग्नोसिस करणं किंवा तपासणं आणि काय नक्की चुकतंय ते शोधणं असं आहे. तर मी असं म्हणेन आपण आत्ता बरोबरच्या सहकाऱ्यांमध्ये कशी संघभावना निर्माण करायची याबद्दल सांगितलं. आत्ता प्रशासनामध्ये नक्की काय चुकतंय की ज्या योगे या सगळ्या योजना पोचलेल्या जरी दिसल्या तरी रिझल्ट दिसत नाहीत किंवा दिसायला वेळ लागतो. नक्की डॉक्टर म्हणून आपल्याला यातलं डायग्नोसिस काय सांगता येईल? लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या समजून घेऊन प्रशासनामध्ये सुसंगत बदल वेळोवेळी घडत जाणं फार गरजेचं आहे. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर माननीय पंतप्रधान यांनी काही दिवसापूर्वी असं विधान केलं होतं की आपले काही कायदे हे पूर्णतः कालबाह्य झालेले आहेत. 18व्या शतकात 19व्या शतकात केलेले कायदे आजच्या परिस्थितीला ते अनुरूप नाही आहेत. तर ते काही कायदे आपल्याला निरसित करायला लागतील, काही नवीन कायदे करायला लागतील. उदाहरणार्थ आता सायबर क्राईम, तर इंडियन पिनल कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये सायबर क्राईम कुणी कल्पनाही केली नसेल. गेल्या 10-15 वर्षामध्ये सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर वेळोवेळी समाजामध्ये घडत असलेले बदल, टेक्नॉलॉजीमध्ये घडत असलेले बदल, लोकांच्या अपेक्षा यानुसार आपल्याला बदल स्वतःमध्ये घडवणं आवश्यक आहे. अन्यथा लोकांमध्ये रोष वाढू शकतो. हा एक महत्त्वाचा घटक आहे असं मला वाटतं. असे बदल प्रशासनामध्ये योग्य वेळेला घडत नाहीत म्हणून कदाचित थोडीशी डिलेड रिॲक्शन आपल्याला दिसते असं वाटतंय. एक म्हणजे लोकांच्या जर अपेक्षांची पूर्तता करायची असेल तर आपल्याला 3 घटक दिसतात: शासन, नागरिक आणि सेवा पुरवण्याचं माध्यम. जर लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करताना जर आपल्याला अधिक चांगली सेवा द्यायची असेल तर तिन्ही घटकांमध्ये बदल अपेक्षित आहे. शासनामध्येही बदल पाहिजे, सेवा पुरवण्याच्या माध्यमामध्येही बदल पाहिजे आणि नागरिकांमध्येही बदल पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर आपण सेवा पुरवण्याचं माध्यम घेऊया. 15 वर्षापूर्वी BJ मेडिकल कॉलेजला, ससून हॉस्पिटलला मी असताना रेल्वे स्टेशनवर आम्ही रेल्वेच्या बुकिंगला जायचो, रिझर्वेशनला. आम्हाला किमान 4 ते 4.5 तास रिझर्वेशनच्या रांगेमध्ये उभा राहायला लागायचं. आपल्यापैकी काही जणांचा तसा अनुभव जर तुम्ही 15 वर्षापूर्वीची परिस्थिती पाहिली तर आठवेल. आज मी कधीही इथे बसून मी माझं रेल्वे तिकीट बुक करू शकतो. कारण का? ई-गव्हर्नन्स. दुसरं उदाहरण, एक 15 वर्षापूर्वी जर मला बँकेतून पैसे काढायचे असतील तर मला त्या जाळीच्या खिडकीसमोर उभा लागायचं, फॉर्म भरायचा, टेलर नावाचं लिहिलेलं असायचं. तिथे मला छोटेपणी असा प्रश्न पडायचा की टेलरचं असंही स्पेलिंग असतं, कारण आम्हाला टेलर म्हणजे तो शिंपी हेच माहिती असायचं, पण टेलरचं दुसरं स्पेलिंग त्यावेळेला कळालं. तर असो, पण तिथे किमान अर्धा ते पाऊण तास रांगेत उभारल्याशिवाय मला पैसे मिळायचे नाहीत. आता मी इथून पुण्याला जाताना वाटेत कुठेतरी ATMला थांबून माझे पैसे काढू शकतो, कारण ई-गव्हर्नन्स. तर सेवा पुरवण्याचं माध्यम जितकं आपण इलेक्ट्रॉनिक करू किंवा ज्याच्यामध्ये ह्युमन इंटरफेरन्स कमी करू तितकी आपल्याला लोकांना समाधान, त्याच्यामध्ये वृद्धी देता येऊ शकते. दुसऱ्या बाजूला शासनामध्ये जसा आत्ता मुद्दा आपण चर्चेला घेतला की माननीय पंतप्रधानांचं विधान होतं की कायदे लोकांच्या अपेक्षा, टेक्नॉलॉजीतील बदल, समाजातील बदल असे सुसंगत बनवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रक्रिया देखील सोप्या, सुटसुटीत केल्या पाहिजेत. बऱ्याचदा शासनाच्या सेवा प्राप्त करताना लोकांना अर्जाचा नमुना देखील उपलब्ध होत नाही. नागरिकांची सनद तयार करताना शासनाने असं म्हटलं की अर्जाचे नमुने सोपे, सुटसुटीत असावेत आणि प्रत्येक कार्यालयात उपलब्ध करून द्यावेत. इथून सुरुवात होते की अर्जाचे नमुने प्रत्येक कार्यालयात असले पाहिजेत. त्या अर्जासोबत कोणती कागदपत्र जोडायची ही आधी लोकांना माहिती पाहिजे. नागरिकांची सनद प्रसिद्ध केली पाहिजे. याशिवाय जसा बदल घडतोय तसं विभागांमध्येही काही बदल, काही ठिकाणी मनुष्यबळ वाढवायला लागेल, काही ठिकाणी तज्ज्ञ मनुष्यबळ घ्यायला लागेल, काही ठिकाणी कॅपॅसिटी बिल्डिंग करायला लागेल. हे पण बदल करण्याची गरज आहे. आणि तिसऱ्या बाजूला नागरिक, तर नागरिकांमध्ये आपल्याला 3 टप्प्यांवर इंटरव्हेन्शन करता येऊ शकतं की अवेअरनेस, की लोकांना
त्या विभागाची साध्या सोप्या शब्दामध्ये सहज सुलभ उपलब्ध होईल अशा पद्धतीने माहिती देणे. वेबसाईट हे त्याच्यापैकी एक इफेक्टिव्ह माध्यम आहे. आणि आज मोबाईल ॲप्लिकेशन आहे, ई बुक आहे, PDF बुक आहे, हेल्पलाईन आहे, त्या माध्यमातून देखील माहिती देता येऊ शकते. शिक्षण, लोकांचं प्रबोधन. आता मी रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये काम करतो. बऱ्याचदा मला दौऱ्यावर प्रश्न विचारतात की आम्ही रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे का? मी जर फ्लॅट तुम्हाला विकत असेल तर मी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर विकला तर चालणार नाही का? किंवा मी नोटरी केला तर ते चालतं का? तर मुळात कायद्यात असं लिहिलेलं आहे की दस्त नोंदणी जी आहे ती करणं बंधनकारक आहे. आम्ही दोघं जर फ्लॅटचा व्यवहार करत असेल, मी जर त्यांना फ्लॅट विकत असेल, तर जोपर्यंत त्या फ्लॅटचा व्यवहार सब रजिस्टर कार्यालयात रजिस्टर केला जात नाही तोपर्यंत आमच्या दोघांमधल्या व्यवहाराला कायदेशीर वैधता प्राप्त होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ उद्या आमच्या दोघांपैकी कोणीतरी एकमेकाला फसवलं आणि आम्ही न्यायालयात गेलो तर न्यायालय पहिलं पाहणार की हे रजिस्टर केलं आहे का. रजिस्टर केलं नसेल तर न्यायालय सांगणार की तुमचा दावा आम्ही चालवू शकत नाही. पण हे लोकांना माहिती नसतं. तर लोकशिक्षण करणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे संवाद, की लोकांमध्ये एक असा विश्वास निर्माण करता आला पाहिजे की मला जर आज अडचण आहे तर माझं ऐकून घेणारं कोणीतरी आहे, मला माझी तक्रार मांडण्याचं एक व्यासपीठ आहे आणि त्या तक्रारीचं निराकरण लवकर होऊ शकतं. तर मला वाटतं या तिन्ही घटकांना जर आपण हाताळलं की माध्यम ई गव्हर्नन्सकडे नेलं, शासनामध्ये गरजेनुसार अनुरूप बदल विभागांमध्ये केले आणि नागरिकांना माहिती, शिक्षण, संवाद, ज्याला आपण शॉर्टमध्ये IC म्हणतो, इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशननी त्यांना सक्षम बनवलं तर प्रशासनाचा कामाचा वेग कितीतरी पटीने वाढू शकतो. थोडासा विनोदाने, उद्याच पुण्याला गेल्यानंतर मी पहिल्यांदा त्यांच्याकडून फ्लॅट विकत घेणार आहे. त्यामुळे त्यांचं सध्याचं पद मुद्रांक शुल्क विभागामध्ये ते आहेत आणि अशा विभागांमध्ये काम करण्यासाठी लागणारी गरज ही त्यांनी आता सांगितली. त्यातला तिसरा जो मुद्दा त्यांनी सांगितला त्याबद्दल मला सरांना विचारायचं आहे की लोकांना प्रश्नाची उत्तरं मिळाली पाहिजेत आणि त्यासाठी व्यासपीठ किंवा त्यासाठी जागा पाहिजे. आणि मला वाटतं सरकारी कार्यालयामध्ये याच गोष्टीची कमतरता मी एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा जाणवते. आपलीही तीच भावना असेल की मे आय हेल्प यू अशा पद्धतीचा बऱ्याच ठिकाणी जसा काउंटर असतो तसा काउंटर सरकारी कार्यालयांमध्ये असण्याची शक्यता किंवा असण्याची गरज आणि ती पुढच्या काळात आपल्याला करता येईल का? निश्चितपणे, कारण शासन हे लोकांसाठी काम करतं. आता वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या योजना अनेक नागरिकांना माहिती नसतात. तर जितकं लोकांना माहिती देणं सुलभ करू आपण आणि किंबहुना माहिती तंत्रज्ञानाच्या रूपाने आपल्याला माहिती डिलिव्हर करण्याचं माध्यम इतकं सोपं झालेलं आहे. कारण परंपरागत पद्धतीने शासनाची माहिती पुस्तक रूपात दिली जायची. पिंपरी चिंचवडमध्ये असताना आम्ही सारथी हा उपक्रम घेतला होता. नोंदणी मुद्रांक विभागामध्ये देखील सारथी नागरिकांची सनद आणि हेल्पलाईन हा उपक्रम घेतला. सारथी नोंदणी मुद्रांक विभागाची सगळी माहिती सोप्या भाषेमध्ये प्रश्नोत्तर रूपामध्ये लोकांना द्यायचा प्रयत्न केला. कारण साधारणतः शासनाची माहिती ही बऱ्याचदा कायदेशीर भाषेमध्ये, क्लिष्ट भाषेमध्ये असते आणि लोकांना समजत नाही. तर ते सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला आहे. नागरिकांची सनद सोप्या भाषेत तयार केली आहे आणि हेल्पलाईन. तर 15 ऑगस्टला आम्ही जो हा उपक्रम लॉन्च केला त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 1,74,000 लोकांनी त्याचा फायदा घेतला. आणि विशेषतः ही दोन्ही जी माध्यम आहेत, नागरिकांची सनद आणि सारथी, ही 7 माध्यमातून लोकांना उपलब्ध आहे. पुस्तक आहे, वेबसाईट आमची ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला पाहता येतं. स्पेशल वेबसाईट आम्ही याच्याकरता केलेली आहे, IGRMHhelpline.gov.in. कॉल सेंटर आहे ज्याच्यावर आपण, अतिशय सोपा नंबर आहे 88-88-00-77-77. तुम्ही एकदा ऐकलात तर तुमच्या लक्षात राहील. आणि कधी पण रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीबद्दल तुम्हाला अडचण आली, सकाळी 7 ते रात्री 9 उपलब्ध आहे. फोन करा, तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. तक्रार करा, तुमची तक्रार नोंदवून घेतली जाईल आणि त्याचा पाठपुरावा केला जाईल. मोबाईल ॲप्लिकेशन आहे. बऱ्याच मुलांकडे अँड्रॉईड फोन असतील किंवा ब्लॅकबेरीचे फोन असतील, विंडोजचे फोन असतील. प्ले स्टोअरमध्ये जर गेलात, IGR स्पेस म्हणजे अंतर हेल्पलाईन हे जर आपण टाकलं तर आपल्याला मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करता येईल. एक अभिषेक बच्चनची जाहिरात आहे, नो उल्लू बनाविंग, तुम्ही पाहिली असेल. तर तेच अभिप्रेत आहे की नागरिकाच्या हातामध्ये सगळं ज्ञान आपण सोप्या भाषेमध्ये दिलं पाहिजे, जेणेकरून जर कोणी म्हणत असेल की नाही तुम्हारा काम नहीं हो सकता, साहब इधर लिखा है 3 कागज चाहिए और 2 दिन में सर्विस मिलेगा, ये मेरा 3 कागज है, ये 2 दिन हो गए, आप सर्विस देते हैं की 8888007777 पे कंप्लेंट करू. इतकं सोपं आपल्याला करता येणं शक्य आहे.
सर इथे तयारी करणारी बरीच मुलं आहेत, मुलीसुद्धा आहेत. नॉर्मली सर कसं होतं जेव्हा त्यांना प्रेफरन्सेस द्यायचे असतात एक्झामचा फॉर्म भरत असताना, एस्पेशली मुली ज्या आहेत पोलीस सर्व्हिस टाकायचं टाळतात. कारण खूप खडतर असतं, टायमिंगचं हे नसतं आणि ते प्रिफर रेव्हेन्यू सर्व्हिस किंवा IAS आणि जे काही डेप्युटी कलेक्टरच्या पोस्ट आहेत ते या अनुषंगाने प्रिफर केल्या जातात. तर माझा तुम्हाला प्रश्न असा आहे सर, की असा एखादा छोटासा अनुभव तुमचा सांगावा की जिथे तुम्हाला जे काम करायला लागलं किंवा ज्या प्रकारचे ज्या ठिकाणी जाऊन तुम्हाला काम करायला लागलं, पोलीस सेवेपेक्षा सुद्धा ते खडतर असेल किंवा जास्त त्रासाचं किंवा जास्त वेळ तुम्हाला द्यायला लागला असेल. एक जो असतो की पर्सनल लाईफ पोलीस खात्यात नाही आहे आणि IAS मध्ये वगैरे इट इज ऑल व्हेरी इझी. तर ते थोडंसं खोटंसं प्रूव्ह करण्यासाठी सर काहीतरी एक छोटासा अनुभव तुमचा. प्रत्येक सर्व्हिसचे वेगळे चॅलेंजेस आहेत. आपल्याला कुठली सर्व्हिस कमी महत्त्वाची आहे असं म्हणता येणार नाही. प्रत्येक सर्व्हिसचं वैविध्य वेगळं आहे. IASचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला वेगवेगळ्या फील्डवर म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी आणि ती जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहे त्यामुळे उपलब्ध होते. IPSमध्ये तुम्हाला कायदा सुव्यवस्था या एकाच क्षेत्रामध्ये अधिक खोलवर शिरून काम करण्याची संधी मिळते. रेव्हेन्यू, कस्टम्स, एक्साईज याच्यामध्ये शासनाचा महसूल वाढवण्यासाठी आपल्याला अधिक उत्पादक स्वरूपाचं काम करता येऊ शकतं. त्याच्यामुळे एखाद्या सर्व्हिसेसमध्ये चॅलेंजेस जास्त आहेत आणि एखाद्या सर्व्हिसेसमध्ये कमी आहेत असं म्हणणं मला काही संयुक्तिक वाटणार नाही. या IASमध्ये काम करताना अनेक स्वरूपाची चॅलेंजेस आली. त्याच्यामध्ये आपल्याला विधायक स्वरूपात ते आव्हान स्वीकारून बदल घडवता येऊ शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर नांदेडला असताना खूप मोठ्या प्रमाणात कॉपी व्हायची. नांदेडची मुलं कोणी इथे आहेत का? आहेत. जी आहेत त्यांना आठवत असेल. तुम्ही कॉपी केली असं मला म्हणायचं नाही, पूर्वी होत होते. इतकी कॉपी की एकदा 3500 विद्यार्थी मास कॉपीमध्ये पकडले गेले. इथेपर्यंत कॉपी होत होती. पण नंतर कॉपीमुक्त अभियान राबवून पूर्ण ते कॉपीची पद्धत बंद करण्यामध्ये यश मिळू शकलं. अर्थात त्याच्यामध्ये तिथले शैक्षणिक म्हणजे शिक्षण संस्था चालवणारे संचालक आणि त्याच्या मागची मोठ्या व्यक्ती यांच्याशी बराचसा संघर्ष झाला. परंतु आपण ते आव्हान स्वीकारलं तर त्याच्यामध्ये परिणामकारक बदल आपल्याला घडवता येणं त्या पदावरच्या अधिकारामुळं ते शक्य आहे. किंवा पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामाचा प्रश्न हाताळताना अनेक आव्हानं होती आणि त्याच्यामध्ये अगदी जीवे मारण्याच्या धमक्या पण 7 वेळेला आलेल्या होत्या. पण तो प्रश्न असा होता की त्या ठिकाणी खंबीर भूमिका घेणं गरजेचं होतं. कारण दुसऱ्या बाजूला दुर्दैवाने मुंब्रामध्ये एक इमारत पडली, त्याच्यामध्ये 78 लोकांचा बळी गेला. डॉकयार्ड रोडला एक इमारत पडली,